श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। सर्वज्ञ म्हणाले, साधे हो जीव ऐसे अधोमुख असती, परमेश्वरू ऐसे वरी पडोनी पाहत असती। एखादा एकू असी वरोती वास पाहिल, तरी ऐसेची काळी जैल। मग सर्वज्ञ ओसरीत शेत पावली करू लागले। सर्वज्ञांचे सकाळी लवकर जेवण झाले होते। मग बाईसांनी विनंती केली, बाबा आज सकाळी आपले जेवण लवकर झाले होते, तर आता जेवायला चला ना। सर्वज्ञ म्हणाले, बाई येथेच घेऊन या, मग आम्ही साधा जोगिनीला आमच्या हाताने प्रसाद देऊ। मग बाईसा तेथेच घेऊन आल्या। कोरका होता तो संपला, कोरका नाही। सर्वज्ञ म्हणाले, बाई विनायकाच्या मूर्ती मागे माकडाची कोरक्याची जोडी आहे, ती आणा पाहू इकडे। बाईसांनी ती जोडी आणली। मग सर्वज्ञांना ताट केले, वरण भात तूप असे वाढले। सर्वज्ञांजवळ साधा बसली होती। सर्वज्ञांनी एक घास श्रीमुखात घातला, एक तिच्या हातात दिला, असे कोरक्याचे जेवण झाले। मग वरण भात कढी सर्वज्ञ एक घास द्यायचे, एक घास तिच्या हातात द्यायचे। सर्वज्ञांनी पालेभाजीचा घास घेतला, तेव्हा ती गप्प राहिली। भट्टोबास म्हणाले, जीजी येल्लोला ताक भाजी शिवाय जेवण जात नाही। सर्वज्ञ म्हणाले, जेवू द्या, ताक भाजी बरोबर। नुसत्या चूळभर ताकासाठी साधकाने काय आपला धर्म सोडावा। सर्वज्ञ म्हणाले, साधे हो तुम्हाला ताक भाजी खायची परवानगी हो। सी बी चूड चिमटी या चोम मध्ये न गमे, तरी एकू ठावो आपच विजे। त्रसो नेंदीजे, त्रसला साता जीव विषया शरण जाईल। त्रसला साता देशांचे या शेवटा जाऊनी। सर्वा धर्मत्व ब्राह्मण तत्व स्वीकारील। अल्पे अनिष्टे बहुत अनिष्ट परिहरी, तरी परिहरी जे। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।